नाही झाल्या तर एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. आणि मी ऑपरेटर यांना विनंती करेल की आपण बॉल पडल्या पडल्या मात्र टायमर ऑन करा. कृपया करून फिल्डिंग सजवून घ्या. आणि ओपनिंग बॅट्समन इतका वेळ दिला जात नाही. तुम्ही इंटरनॅशनलला जरी गेले तरी T20 फिल्डिंग झाल्यानंतर त्यांचे फलंदाज 10 मिनिटाच्या आतमध्ये जातात. आणि ड्रीमीला हे माहिती आहे. अगदी बघायला गेलं तर आपण व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतो, त्यामुळे मात्र थोडं स्पीडअप करा. दस धन्यवाद. आपण बघू शकतात हर्ष डीजे, एकता साऊंड डीजे. ती बघायला गेलं तर हर्ष बद्दल सांगायला गेलं तर 28 तारखेला मात्र तो वडील झालाय. म्हणजेच एक वेगळा जीवनात त्याने पाऊल टाकले. त्याच्या घरी कन्यारत्न झाली. म्हणजे आपण बघू शकतात मुलगी बेटी धनाची पेटी. आणि आपण शुभेच्छा देऊया त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी गोंडस बाळ जन्माला आलं 28/3/2025 हर्ष. चला फलंदाज जा ड्रीमी गेलेला आहे, परंतु एक फलंदाज बाकी आहे. मी म्हणतो की अजून येतच आहेत. आणि एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमला विनंती आहे. बघा नंतर कोणती गडबड झाली बॉब एक्स्ट्रा पाठवून ठेवा. बोईसर टीम आणि त्याचबरोबर कुंबोली टीम. आमचे स्पॉन्सर आहेत त्यांची नावं तुमच्यापर्यंत वेळ भेटेल तसं पोचवत आहे. जितेंद्रजी संके, आकाशजी जयस्वाल, भाविक प्रवीण संके, बीटा ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, जीत ट्रेन्स कंपनी भावेश पाटील, कल्पेश संके, तन्मय संके, निखिल पिंपळे, सुचेंद्र पिंपळे, विपुल पिंपळे, हरंब जैना, राहुल संके, सनय पिंपळे, तुषार पाटील, मानस संके, अजून एक मानस संके आणि अमय संके, अमित संके, संदीप संके, ऋतिक संके, आदरणीय सन्मान्य तुषारजी बाळकृष्ण संके, मंदार अजय बोरे, राहुल सतीश वडे, प्रणात पिंपळे. चला बॅटिंग टीम खाई करा. तब्बल 20 टीम आहेत. आणि जर सकाळच्या 17पर्यंत मॅच संपवायचे असतील तर स्पीडअप करावा लागेल. संतोष संके, संतोष हरिश्चंद्र संके, फ्रेंड चषक आपण बघू शकतात. K6 टर्फ धीरज राजकुमार संके, कस्तूप बाळू पाटील, गुरुप्रसाद सुधाकर संके, प्रतीक केतन घरत, हर्ष केतन घरत, अक्षय पिंपळे, सुमित पिंपळे, समीप पिंपळे, रोहित संके, नैवेद्य संके, पौरस पिंपळे, कुंजल संके, त्याचबरोबर फूड पॅराडाईज भावेश संके, अतिश संके, प्रतीक पाटील, प्रफुल्ल चव्हाण, मंदार संके, रुपेश संके, अक्षय संके, हितेश संके, पौरस पिंपळे. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. अगदी दीप पिंपळे, मानस पिंपळेच्या माध्यमातून आपण बघू शकता त्यांची कोर कमिटीच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा. आणि पहिला बॉल पडला की लगेच टायमर ऑन होणार. सर्व टीमला रूल अँड रेग्युलेशनने खेळावं लागेल आणि सर्वांना नियम समान असेल. आजची रात्र ही मात्र बघायला गेलं तर या मैदानावरची 8वी रात्र आहे, परंतु वन डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वंजारी समाज मर्यादित. पहिलाच बॉल तयार गोलंदाज आणि पहिल्याच बॉलला झटका दिलाय फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर लागलेली पण होती 7.5 नाट नरशकर अपशगुन लटांबर
पहिलाच विकेट. बॅक टू डगआउट. यस डीजे. गुड मास्तर. अगदी वंजारी समाजातील मुलं इतक्या मॅचेस खेळतात ना, त्यांच्यासाठी इतके मॅचेस आहेत ना की त्यांना एक दिवस गेला की दुसऱ्या दिवशी मॅच खेळायला लागते. कुरगाव प्रीमियर लीग पाहायला मिळाली, वंजारी प्रीमियर लीग पाहायला मिळाली. कुरगावच्या माध्यमातून आणखी एक देखील स्पर्धा देखील पाहायला मिळाली, भूमिपुत्र चषक. आणि काय चेंडू हाताळला जातोय, सुपर बॉल बॅटच्या समोरून वळवलंय, डॉट बॉल येतोय. आणि त्यानंतर आपण बघू शकतात की वंजारी समाजाची मर्यादित स्पर्धा परनाळीच्या मैदानावर देखील पाहायला मिळाली. आणि आता मात्र खैरापाड्याच्या मैदानावर बिरसा मुंडा मैदान आपल्याला पाहायला मिळते, जिथे सुरू असलेली स्पर्धा आपण बघू शकतात. ड्रीम इलेव्हनचा कॉल आला आहे प्रत्येक मोबाईलला. आता 3 करोडचं स्वप्न मात्र रंगलं जाईल. प्रत्येक जण आपापली टीम तयार करणार आणि जोपर्यंत मॅच सुरू होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या मनात असेल की माझा कॅप्टन खेळावा, माझा वाईस कॅप्टन खेळावा, मी निवडलेल्या गोलंदाजाने विकेट घ्यावे, मी निवडलेल्या मिडल ऑर्डरने मात्र धावा बनवाव्या, विकेट घ्यावा. परंतु अंतिम क्षणाला सत्य एवढं कटू आहे जे मात्र सगळ्यांना माहिती आहे की शेवटच्या क्षणाला लक्ष जातं मोबाईलकडे की माझे 49 टाकले ते येतील का नाही, याच्यावर देखील लक्ष दिलं जातं. कोणाचं नशीब खुलतं. कालच्या रात्रीमध्ये वाईस ऑफ वॉकला ना आपण बघू शकतात ओमकार शेट्टे सर इकडे होते आणि त्यांनी सांगितलं की एका मुलाचं नशीब खुललं ज्याला प्रथम पारितोषिक ड्रीम इलेव्हनमध्ये मिळालं. 3 करोड आणि थार कार त्याच्या घराच्या बाजूला. काय गोलंदाजी होत आहे, डॉटवर डॉट येत असताना चेंडू झाले ते म्हणजेच 5 बॉल डॉट आलेत. पहिल्या बॉलला विकेट आलं. मेडन षटक या स्पर्धेचं पाहायला मिळेल का. आणि एच लागलंय इकडे, मात्र कॅच केला तर मेडन होणार, परंतु थोडा पुढे पडतोय. एक धाव मिळाली. ड्रीमी पुन्हा एकदा मात्र नो स्ट्राईकलाच असेल. अगदी बघायला गेलं तर फलंदाज आहे शुभम. 4 डॉट नंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला. कुठे ना कुठे पहिल्याच ओव्हरमध्ये कुंभोली टीमला थोडं बॅकफुटवर ढकलून दिलंय. हरकत नाही, पहिल्या ओव्हरमध्ये कोणताही संघ जिंकत नाही आणि कोणताही संघ हरत नाही. आता मात्र लाईट ओपन झालेली, लाईट ऑन झालेली आणि रजनी क्रिकेटमध्ये अजून 3 ओव्हर तुमच्याकडे आहेत. 3 ओव्हरमध्ये किती धावा येतील बघूया. सध्या तरी देऊया संधी डीजे मास्टरला, हर्षला ना पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला है एक पन्ना आज की इस रात ने, अभी पूरी किताब खुलनी बाकी है. पहिली ओव्हर 1 धाव 1 विकेट. काय सुपर लेंथ अँड लाईन मेंटेन केली गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव होतं ते म्हणजेच नितीन. बोईसर टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, कारण की 2 मिनिटं पंच खेळ थांबवा. आपण पाठवा, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे. नाव अपडेट झाल्यावर स्कोर अपडेट होतो, हे लक्षात घ्या. गोलंदाज ओम आलेला आहे, युवा अपकमिंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन होणार. यस, बॉब मात्र तयार होणार आणि टाइमर ऑन आहे. अगदी पहिली ओव्हर जलद गतीने फेकण्यात आली. 2 ते 3 मिनिटांमध्ये षटक संपलं, कारण की डॉटवर डॉट चेंडू आले. आणि आता मात्र आपण बघू शकता दुसरे षटक हाताळण्यासाठी तयार होणार इथे गोलंदाज ओम. चला मॅच ऑन करा, फिल्डिंग लगेच सजवून घ्या. एक षटक पॉवर प्ले, 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आणि दुसऱ्या षटकापासून 5 खेळाडू 38 सर्कल बाहेर. रिस्ट्रिक्शन जे होतं ते हटलं गेलंय. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातला शॉर्ट बॉल होता. लॉंग लेग ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र कीपरकडून थोडी झाली चुकी. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. बाईचा इशारा येतो पंचांकडून. स्कोरबोर्ड 2. बऱ्याच वेळानंतर ड्रीमी स्ट्राईकला. 7 बॉल ड्रीमीने नो स्ट्राईकवरून मात्र फक्त आनंद घेतला गोलंदाजीचा. थोडा मात्र मनामध्ये विचार करत असेल की सिंगल देखील आली नाही आणि आता मात्र सिंगल आले, ती देखील बायमध्ये.
स्ट्राईकवर येतोय. ओहो, चांगला चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट केला जातोय. विकेट देखील पाहायला मिळतोय. काय मात्र यावेळेस चपळाई क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळाली. जणू काही जॉन्टी रूट संघामध्ये आलं की काय या रीतीने मात्र धावून आला ओम आणि विकेट घेतलाय. देऊया संधी डीजेला. मास्टर, अगदी वेळेत खेळ होणं देखील गरजेचं आहे. थोडं अडचणीत सापडले, टीम कुंभवली, परंतु इकडे बघायला गेलं तर फलंदाजाला आपलं गुणवत्ता इकडे दाखवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, धावा बनवावे लागतील. किमान मात्र बघायला टेनिस बॉल आहे आणि टेनिस बॉलला जर विचार केला तर हा तुम्हाला प्रॉपर टायमिंगने खेळणं गरजेचं आहे. अगदी फेअर बॉल आहे, टणक बॉल असतो, सहजरित्या मैदानाच्या बाहेर जातो. लोअर फुल्टर चेंडू हलक्या हाताने ग्लान्सचा फटका खेळला जातोय. मिड विकेटला चित्ररक्षक एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी खराब फेकी आहे, त्यामुळे 2 पूर्ण झाल्या, नाही तर इकडे विकेट मिळाला असता. ड्रीमी एकटाच धावून पडला होता. बॅट्समन नेम नवीन फलंदाज हनी आलेला आहे. हनीने इम्प्रेस केलं होतं. बघायला गेलं तर VPL मध्ये 2 वर्ष अगोदर खूप चांगली बॅटिंग केली होती बंजारे प्रीमियर लीगमध्ये, आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे. पहिल्या बॉलवर 2ने खातं खोललंय. धावसंख्या 4. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. ऑन साईडला पुन्हा एकदा स्विंग केलं बॅटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजनला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 5. अगदी बघायला गेलं तर ज्याप्रमाणे म्हटलं जातं की जेवण आयतं बनवलेलं जेव्हा भेटते ना तेव्हा जेवणं सोपं आहे, परंतु ते तयार करायला सांगितलं ते सर्वांचं काम नाही आहे. ते काही मोजकेच आहेत, त्यांना मात्र ते तयार करता येतं रुचकर जेवण. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील चांगली मॅच बनलेली असते तेव्हा मात्र मोठी हिट खेळणं सोपं आहे, परंतु मॅच जेव्हा बनवायची असते तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची गुणवत्ता सिद्ध करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे ते मात्र सर्वांना जमते असं नाही. ड्रीमीकडे ती गुणवत्ता आहे, ड्रीमीमध्ये ती कॅपेबिलिटी आहे, परंतु सध्या स्विचिटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू आलाय डॉट. बघा पुन्हा एकदा मात्र आपण बघू शकता डॉट बॉल आलाय. 5 बॉल फेकून झालेत. काय गोलंदाजी करतोय ओम. धावा झाल्यात फक्त 5. शॉर्ट बॉलला खराब चेंडूला पनिश केलंय. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू फेकून दिलाय. षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. यस डीजे. बॉलरचं नाव काय? प्रज्योत. अगदी हे नाव ऐकलं तर लगेच आपल्याला आठवतं वरोर एक्सप्रेस, ज्याची वर्णी ISPL टेनिस जगतातली सर्वात मोठी स्पर्धा ज्यामध्ये खेळताना दिसला प्रज्योत अंबिरे, मॅन फ्रॉम वरोर एक्सप्रेस, आणि त्याने फायनलमध्ये देखील प्रवेश केला होता त्यांच्या टीमने. श्रीनगर टीममधून खेळताना दिसला आणि इथे गोलंदाजी मार्कवर प्रज्योत आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी होत आहे, सुपर गोलंदाजी. नो स्ट्राईकला ड्रीमी विचार करतोय की स्ट्राईक मला मिळणार की नाही. गेले बघायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील नो स्ट्राईकलाच राहिला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉल खेळायला मिळाले. तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर आता 2 बॉल झाले, दोन्ही डॉट आलेत. स्लोवर चेंडू हाताळला जातोय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का नाही, अगदी गडबड झाली. जजमेंट नाही होत आहे
आणि इकडे मात्र आपण बघू शकतो युवा टॅलेंटेड खेळाडू आजकाल मात्र मोबाईलमध्ये जास्त असतात. अगदी चॅटिंग करत राहणं आणि व्हिडिओ बघत राहणं हे मात्र मोठं काम केलं जातं आणि मैदानामध्ये कमी येणं, त्यामुळे मात्र आपण बघू शकता जजमेंट होत नाही आहे. कॅच आपण बघू शकता इकडे सुटतोय. 2 धावा अंकित होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. 13 धावा धावपलकावर. थोड्या धावा वाढवाव्या लागतील कारण की 10x बॉल आहे. इथे मात्र किमान 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. भले नाईट क्रिकेट स्पर्धा आहे परंतु या चेंडूवर धावा पाहिजेत. यावेळेस शॉर्ट बॉलला उडवलाय मिड विकेट रिजनला क्लिअर करत षटकार. 6 धावा डीजे. एकोणावीस धावा धावपलकावर. दुसरी मॅच ऑन आहे. जुना बॉल असेल तर पोचवा मैदानाच्या आतमध्ये. आलेला आहे. धन्यवाद. अगदी मात्र प्रेक्षकांनी व्हॉलेंटियर आमची मदत करत असताना त्याकरता धन्यवाद. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. ओहो ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. इकडे वाईट बॉल आलाय. 1+1 स्कोरबोर्ड 21. 21 धावा धावपलकावर. आतापर्यंत खूप चांगले गोलंदाजी होत असताना मात्र षटकार आल्यानंतर प्रेशर गोलंदाजावर आलंय आणि वाईट बॉल हाताळलाय. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोईसर ओमकार आणि ओमसाई मोरेकुरन. हा फटका फसला आहे परंतु यावेळेस गोलंदाज स्वतः जातोय. ओहो कॅच सुटला जातोय पुन्हा एकदा. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23-23. दोन्ही फलंदाजाचे कॅच ड्रॉप झालेले आहेत. ड्रीमीला देखील मिळतोय जीवदान 23 स्कोर कार्डवर. बोथ ऑफ टीमचे कॅप्टनला मी विनंती करेल इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. दीप पिंपळे आणि मानस पिंपळे आणि चिन्मय पिंपळे या 3 आपण बघू शकतात. त्रिमूर्तीने मात्र अथक मेहनत घेतली आणि या स्पर्धेचं एक 16 इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा यावेळेस पूर्ण होत असताना काय सुपर रनिंग बिटवीन द विकेट आहे. स्कोरबोर्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25-25 स्कोर कार्डवर. अंतिम षटक शेवटचे षटक कोण घेऊन येणार बघूया. डीजे चिन्मयजी पिंपळे आणि विपुलजी पिंपळे दोघांचंही सहर्ष स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. अगदी सर्व आलेल्या पाहुण्यांचं देखील आदर सन्मान करणं गरजेचं आहे. भारताची संस्कृती आहे. कारण की स्पर्धा भरवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या स्पर्धेसाठी आम्हाला जी मदत लागलेली आहे ती मदत आम्हाला मान्यवरांकडून पाहायला मिळते आणि त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. अमयजी संके यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलला पुल केलाय. पॉवरफुल आहे आणि सक्सेसफुल आहे. आलाय पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. थँक्यू थँक्यू. अभयजी श्याम संके बोईसर वंजारवाडा मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. अगदी प्रेक्षक वर्ग चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. गाड्या थांबवून मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना. स्कोरबोर्ड 6 आणि फ्लावेल 31 धावा धावपलकावर 31. शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा हमाई हल्ला होत असताना पुन्हा एकदा येतोय षटकार. हनी ऑन फायर. यस डीजे. आणि ऋतिक संघे मी दोघांना विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे.
आमचे पाहुणे मंडळी येत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. मानस पिंपळे यांना मी विनंती करेल की पाहुण्यांचं अतोचित स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. यूट्यूब कॅमेरामॅन मीला विनंती करेल कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर. अगदी आपण बघू शकतो मानाचा सन्मान चिन्ह आणि सुगंधित पुष्पगुच्छ दिलं जात आहे. आणि जाऊया मॅचकडे. सलग 2 बॉल 2 षटकार खेचलेत आमचे पाहुणे मंडळी आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा आला तसा पाठवला लॉंग लेग ठिकाणी फेकून दिला चेंडूला षटकार. आज दिजे डीजे मास्टर 4-3-43 हनी. नाम इनका हनी है लेकिन काम इनका जख्म देने वाला है. गेंदबाज को तीखा बनना होगा यहाँ पे. अगदी काय फटकेबाजी होत असताना चौथा षटकार हनीच्या बॅटमधून आलाय. 43 वर पोहोचवले टीमला. जिथून कमबॅक केले. पहिली ओव्हर लगभग मेडनच पकडली तर हरकत नाही कारण की एकच धाव. पुन्हा एकदा तयार होत असताना यावेळेस आपण बघू शकतात पुन्हा एकदा फटका सजवलाय सरळ बॅटने लॉंग ऑनला डिपॉझिट करत षटकार. हनी कमालीचा फलंदाज. मारी मूवीचा डायलॉग आठवला. कभी भी किसी का हुलिया देख के उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का. ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. हुलिया ही बदल देता है. आणि हनीला बघितलं तर त्याच्या शरीर यष्टीकडे तुम्ही जाऊ नका. त्याच्या मनगटामध्ये पॉवर आहे आणि 4 बिग ब्लास्ट या ओव्हरमध्ये केलेत. षटकार. स्कोरबोर्ड 4-9. मागडे षटक. अजून आणखी एक 5. एका ओव्हरमध्ये 5 फेकून दिलेत आणि टार्गेट आता 56चं 55 वर पोहोचलंय. 30 धावा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. काय बॅटिंग केलं हनी आणि नक्कीच आपल्या बॅटला किस करत असताना कारण की त्या बॅटीने धावा बनल्या आहेत. टार्गेट असेल 56चं. जाऊया टॉसकडे. बोथ ऑफ टीम आलेत का टॉससाठी? यस करून घेऊया टॉस नेक्स्ट मॅचचा. देऊया संधी डीजेला तोपर्यंत. येस डीजे. पक्ष बोईसर ओमकार. अजून एक आणखी बोईसरची टीम आपल्याला पाहायला मिळेल. मला तर वाटते बॅक टू बॅक तिसरी टीम बोईसरची पाहायला मिळते. यस ओमकार बोईसरची ऑर्गनायझर टीम आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत गोपी बोईसर ओमकार कॅप्टन या पण लवकर. ओमसाई मोरे करून बघा. प्रत्येक टीमला आम्ही सांगतात की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. कृपया करून आपण डिसिप्लिन पाळा. यस नाही तर ओव्हर कमी करण्यात येतील हे लक्षात घ्या. थँक्यू. चला फिल्डिंग सजवून घ्या. बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये. पंचाकडे नवीन बॉल द्यायचा आहे. मोरेकुरण कॅप्टन आला तर आमच्यापर्यंत लवकरात लवकर संकेत कळवा.
चिन्मय अमय श्याम संके साहेबांना मी विनंती करेल की आपण या टॉस केला जाईल. अमय श्याम संकेच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. एक बाजूला मोरे करून आणि दुसऱ्या बाजूला सर भुईसर. पुन्हा एकदा मात्र उडवलं बोईसरचा कॉल. यस टॉस जिंकलाय. यायचं आपण इथे सध्या तरी अमय अमय साहेब निघून गेले. मॅच ऑन करा. अमयला मी नक्की विचारणार की या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणणार. टॉस जिंकलाय काय घेणार. प्रथम आम्ही गोलंदाजी घेऊ. येस काही दोन मॅच आपण बघताय इकडे मात्र धावा पहिल्या बॅटिंगला होत्या. काही 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 खास कारण पहिली फिल्डिंग घेण्याचं असं काही नाही. आम्ही एक युवा संघ आहोत तर आम्ही आमच्या गोलंदाजावर विश्वास ठेवू आणि ते जे पण समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करतील आम्ही त्यावर एक चांगला विजय करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बघायला गेलं तर वंजारी समाजाच्या भरपूर मॅचेस होत राहतात अलग अलग गावामध्ये. तुम्हाला कोणत्या मैदानावर जास्त खेळायला आवडतं. मला नक्कीच जीवन विकास या ग्राउंडवर जास्त खेळायला आवडतं कारण तिथे एक जरा खेळण्याची वेगळीच मजा आहे. तर नक्कीच तो माझा एक आवडता ग्राउंड म्हणून आहेच. बेस्ट लक असेल तुझ्या टीमसाठी. बॅटिंग करायचे किती धावा बनवले जाते. आता पहिली मॅच बघितली तेव्हा बघितलं की पहिल्या संघाने जी बॅटिंग केली त्यांनी खरंच चांगल्या धावा फलकावर लावलेल्या आहेत. तर आम्ही पण जास्तीत जास्त धावा लावण्याचा प्रयत्न करू. येस कोणते असे बॅट्समन असतील जे तुला चांगल्या टोटलपर्यंत पोहोचवतील. आमच्याकडे पिंटू भाऊ आहे ज्यांचं नाव वैभव आहे. ते चांगले बॅट्समन आहेत. परत भरत काका आहे मी आहे म्हणून आम्ही बॅटिंगमध्ये जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करूया. येस बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. अगदी टॉस बॉक्समधून न्यूज जसे टॉस जिंकलाय मोरेकोरनने आणि फिल्डिंग घेतलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये चिरागवर केलेला हल्ला टीमला कमालीचा मात्र आपल्याला पाहायला मिळाले. टीमला मात्र चांगल्या मोठ्या टोटलपर्यंत पोहोचवून दिलं आणि त्यामध्ये आलाय मोठा विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय हर्ष आणि हर्षने मात्र इकडे बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. फटक्याला लॉंग ऑन रिझनला एकदा पूर्ण केली. दोन धावा देखील पूर्ण होत असताना गोलंदाजी मार्कवर मिस्टर ओम चिराग. ओम आणि हर्षची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल आणि धावा केल्यात 2 खर्च आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिलाय जय भवानी बोईसर टीमला. चेंडू खाली राहिला. ड्रीमीकडून चुकी होत असताना बघा जेव्हा कॅप्टनकडून चुकी होते ना तेव्हा मात्र प्रिंट ऑफ सायलेन्स असतो तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण केली बायच्या रूपात ही धाव. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 3. मी पहिलेच म्हटलं की पहिल्या 1-2 ओव्हरमध्ये कोणी जिंकत नाही. 4 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही 8 ओव्हर चांगले खेळतील तेव्हा जिंकणार. इकडे सोपा कॅच ड्रॉप झाला आहे. मी म्हणेल की ज्या रीतीने तो खेळाडू दिसतोय त्या रीत खेळण्यासाठी आला नव्हता पण तो प्लेयर नाही पण तो मात्र उभा केला असं वाटते. यावेळेस आपण बघू शकतात एज लागली आणि इकडे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना ज्या रीतीने गोलंदाजी बोईसर टीमची पाहायला मिळाली. शॉर्ट बॉलला पुल केलाय परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी. गोलंदाज चिरागने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला फक्त 4. येणारे आता मात्र चेंडू असतील 18 चेंडूमध्ये 5 खर्च केलेत. 18 चेंडू आणि 51 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बजाव. थँक्यू. वैभवजी पिंपळे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर.
आगतम स्वागतम सुस्वागतम आणि सूर्यकांतजी संके साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. पहिली ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केलेत. 18 बॉल आणि 51 धावेची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितच खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. गोलंदाज नाही पोचू शकला. मी म्हणेन की पायाला थोडी दुखापत दिसतंय. गोलंदाज ज्याप्रमाणे थोडा लंगडतोय. 1 धाव पूर्ण केली, 2 धाव पूर्ण केला, 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7. गोलंदाज ध्रुव आपल्याला पाहायला मिळतोय. गुरु संख्ये छोटासा रनअप आहे गुरु संख्येचा. अगदी चालत गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अपील केली होती लेग बी 4ची, पंचांनी नकार दिला. डॉट बॉल येतोय. 2 बॉल फेकून झाले. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नॉकआउट मॅचेस पाहायला मिळतील. आणि यावेळेस फुलटच चेंडूला ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने वळवलंय. षटकार. 6 धावा. एसडीजे थँक्यू डीजे मास्टर. अगदी डीजे मास्टर देखील आता मूडमध्ये आलेला आहे. क्रिकेटच्या मैदानातून कधी हळदीच्या मंडपात गेलं कळलं नाही. सुपर मात्र डीजे वाजतोय. चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू ब्लॉक कॉल या वेळेस डीपमध्ये येत असताना एक्स्ट्रा कव्हरला 1 ना 2 पूर्ण होत असताना 2 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 56चा टार्गेट आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर 16 आणि 40 धावेची गरज आहे. एज लागले यावेळेस रनआउटची संधी आणि इकडे मात्र विकेट. परतावा लागेल फलंदाजाला. पंधरा धावा धावपलकावर आहे. 2 गडी बाद आणि चेंडू झाले ते म्हणजेच पाच बॉल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला. 4 ओव्हरची मॅच. ऑन साइडला फेकून दिलाय चेंडूला. उंच लांब जाऊन लागतोय. यावेळेस फ्रंट लाईट वर षटकार. पॉपच्या बॅटमधून आला षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21. थँक्यू डीजे मास्टर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावर. 12 बॉल मध्ये बनवायचे 35. 56चं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवर हनी. पहिला बॉल घेऊन तयार होणार हनी. यावेळेस मात्र टॅप केलाय. चेंडू डोक्यावरून निघून गेलाय. लॉंग ऑफ रिजनला 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22. आता मात्र 11 बॉल मध्ये बनवायचे 34.
यस, मॅच संपल्यावर ओम साई मोरेकरून टीमला विनंती आहे, आपण फिल्डिंग घेतलेली आहे, फिल्डिंगसाठी लगेच उतरायचं आहे. गुड बॉल, चांगला बॉल. काय गोलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय. अगदी बघायला गेलं तर हनी कुंभोली गावचा ब्रँड बनत असताना हळूहळू ड्रीमी संघाचा कर्णधार अगदी मात्र अचूक निवड केलं या प्लेयरची. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ रिजनला मात्र यावेळेस खराब फिल्डिंग, परंतु तिकडे बॅकअप पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24, 24 धावा धावफलकावर. येणारे चेंडूचा विचार केला. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये बनवायचे 32. 9 चेंडू 32 धावा. पहिल्याच बॉलवर आलेला मोठा फटका टॉपच्या बॅटमधून, म्हणजेच मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलला फसलाय फटका, उंच गेलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाजाचा विकेट डीजे. चला बॅटिंगला पाठवा लवकर बॅटिंग टीम. 8 बॉल 32 ची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय, तो म्हणजेच मानस. अगदी महाराष्ट्राचं गाणं वाजतंय. मराठी ऐका, मराठी बोला, मराठी शिका, मराठी शाळा, मराठी पुस्तकं, मराठी साहित्यिक, मराठी नाटकं, मराठी सिनेमा. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. चोवीस वर 3, 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. गुड बॉल. आता वेग देखील आलाय. थोडी बॉडी फ्री झाल्यानंतर मात्र जो वेग येतो गोलंदाजाकडे, तो त्या वेगाने चेंडू टाकला जातोय. 7 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. अगदी शेवटची ओव्हर आता डोळ्यासमोर येत असेल बोईसर टीमच्या. जय भवानी बोईसर आणि मानस आपल्याला पाहायला मिळतोय. एच कॅच टेकन. बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूला कमालीची कामगिरी. नाम आहे हनी. सुपर गोलंदाज फलंदाज अष्टपैलू कामगिरी होत असताना. वाजव डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय त्रुशल. अगदी पहिली ओव्हर जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 1च धाव आणि 1 विकेट. ही सुरुवात होती कुंभोली टीमची, VRCC कुंभवली. आणि त्यानंतर मात्र ती टीम 55 पर्यंत पोहोचवली. त्यामागे शेवटच्या षटकाचा मोठा हातभार. गोलंदाज डाव्या हाताचा पहिलाच बॉल, घुटना टेक, चौकार देख, 4 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 24 वर 4 गडी बाद. परंतु आता मात्र बघायला गेलं तर अजूनही 28 वर 4 गडी बाद. फटका इकडे उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. ओ कॅच ड्रॉप होत असताना रात्रकालीन स्पर्धेमध्ये रजनी क्रिकेटमध्ये कॅचेस ड्रॉप होताना भरपूर पाहायला मिळत आहेत. आणि इथे कॅच ड्रॉप झालेले आहे. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 26 इकडे बनवायचे आहेत. म्हणजेच औपचारिकता आहे मॅच मध्ये. 4 बॉल 26. डाव्या हाताचा गोलंदाज. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय.
अक्षय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 26ची गरज. मोरेकुरण टीम लगेच आपण तयार राहा. फिल्डिंग बॅट्समन इकडे तयार आहेत. जवळजवळ बॅट्समन 2 ओव्हर झाले तयार आहेत. बोईसर टीम मात्र अगदी वेळेवर अचूक कामगिरी करते. खराब चेंडू, एक्स्ट्रा वेळ, एक्स्ट्रा बॉल, या वेळेस मात्र डाऊन द लेग साईड जातोय गोलंदाज. वाईट बॉल एक धाव मात्र धावून काढली म्हणजे 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्डला. 32 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल, खराब बॉल, फेकून दिलाय चेंडूला, क्लिअर केलाय मिड विकेटला. षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. चेंडू बाकी असतील 2 आणि 2 बॉलमध्ये 18 बनवायचे आहेत. 38 झालेले आहेत. 2 बॉल 18ची गरज. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडूला, पुन्हा एकदा षटकार आहे. या फलंदाजाला मात्र उशिरा पाठवलं असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू डीजे मास्टर. देर कर दी मेहरबा आते आते. षटकार आलाय पण उशीर झालाय. 1-12. गोलंदाज तयार. आणि हा देखील चेंडू परंतु सरळ जातोय हणीच्या हातामध्ये. विकेट. मॅच जिंकलंय VRCC कुंभवली टीमने. मॅन ऑफ द मॅच बोलायची आणि सांगायची गरज नाही. ज्याच्या बॅटमधून धाबा आल्यात पहिल्या इनिंगमध्ये, मानस प्रशांत संके यांना मी विनंती करेन. हर्ष जितेंद्र संके, निखिलजी पिंपळे यांना सर्वांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. आणि पहिल्या इनिंगचा विचार केला तर 12 बॉल 41 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात. हनी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या आपण मुख्य व्यासपीठावर. हनी इथे मात्र स्टायलिश गॉगल आणि त्याचबरोबर गोल्डन मेडल दिलं जाईल. प्रज्वल संतोष संके यांना मी विनंती करेल की आपण या.